अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे एक अमेरिकन राजकारणी, मीडिया व्यक्तिमत्व आणि उद्योगपती सुद्धा आहेत. त्या अगोदर त्यांनी अमेरिकेचे 45वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं आहे. तो कार्यकाळ त्यांचा 2017 ते 2021 पर्यंतचा होता. ट्रम्प आणि भारत याबद्दल जर बघितलं तर ट्रम्प आणि मोदींचे चांगले संबंध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण मोदीपेक्षाही भारतामध्ये त्यांचा एक खास माणूस आहे आणि तो व्यक्ती भारतातले त्यांचे संपूर्ण व्यवसाय पाहत असतो. आणि ट्रम्प हे स्वतः अब्जाधीश आहेतच, त्याचसोबत त्यांची भारतामध्ये सुद्धा काही प्रॉपर्टी आहे. ते किती आहे हे तुम्ही पाहून थक्क व्हाल आणि त्याची देखरेख नेमकी कोण करतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं की भारतात एकच नाव निघतं, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचं. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मैत्रीचे संबंध आहेत असं आपल्याला आतापर्यंत माहित आहे. पण ही झाली त्यांची मोदी यांच्यासोबतची राजकीय मैत्री. पण त्याहूनही एक विशेष व्यक्ती भारतात आहे. त्याच्यासोबत त्यांचं 13 वर्षापासूनचं एक विश्वासाचं असं नातं आहे. ती व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांची भारतातील सर्व बिझनेस पाहते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे ट्रायबेका डेव्हलपर्सचे मालक कल्पेश मेहता. डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात आणि इतर देशात सुद्धा त्यांच्या काही कंपनी काम करतात. त्यामध्ये ट्रम्प टॉवर ही डोनाल्ड ट्रम्पची रिअल इस्टेट कंपनी आहे. ट्रम्प यांचे अमेरिकेत सुद्धा काही असे टॉवर्स आहेत, हॉटेल्स आहेत, बिल्डिंग्स आहेत. तसेच भारतात ही त्यांची ट्रम्प टॉवर ही कंपनी कार्यरत आहे. ट्रायबेका डेव्हलपरची ट्रम्प टॉवर सोबत बिझनेसमध्ये पार्टनरशिप आहे. म्हणजे कल्पेश मेहता हे भारतात ट्रम्प टॉवर याचा रिअल इस्टेटचा संपूर्ण व्यवसाय सांभाळत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प आणि कल्पेश मेहता यांच्यामध्ये आत्ताची मैत्री आहे का? तर नाही. या दोघांमध्ये मागच्या 13 वर्षापासून पार्टनरशिप आहे. आता आपण बघूया कल्पेश मेहता नेमका कोण आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात एकूण संपत्ती किती आहे हे पाहून तर तुम्ही थक्क व्हाल. कारण एखादा बॉलिवूड अभिनेता किंवा आपल्यातल्या नेत्याजवळ सुद्धा इतकी संपत्ती नसेल, इतकी त्यांची भारतामध्ये संपत्ती आहे. अमेरिकेनंतर भारतात ट्रम्प टॉवरची संख्या ही सर्वाधिक आहे आणि येत्या काळात अजूनही त्याची वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ट्रम्प टॉवर हे मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे 4 ट्रम्प टॉवर आहेत आणि येत्या पुढील 6 वर्षात त्यांची संख्या ही 10 पर्यंत वाढेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे. यामध्ये जे काही नवीन प्रकल्प आता होणार आहेत ते नवीन प्रकल्प हे नोएडा, हैदराबाद, बेंगलोर आणि पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये हे प्रकल्प होणार आहेत. या शहरामध्ये मुख्यतः टावर आणि कार्यालये, इमारती, व्हिला आणि गोल्फ कोर्सचा समावेश यामध्ये असणार आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा हाच बिझनेस डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. या सर्व टावरसाठी आपल्या देशात जमीन किती आहे हे जर पाहिलं तर सध्या भारतातील 4 ट्रम्प टॉवर सुमारे 30 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळात आहेत, ज्यात 800 आलिशान फ्लॅट आहेत. त्यांची किंमत एकूण 6 कोटी ते 25 कोटी रुपयापर्यंतची आहे. या 4 प्रकल्पांचा अंदाजे एकूण किंमत ही 7,500 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे 4 टॉवरची एकूण किंमत पाहिलं तर 7,500 कोटी रुपयापर्यंतची आहे. यात पुणे शहरात आधीच एक ट्रम्प टॉवर आहे, तिथे अजून एक नवीन ट्रम्प टॉवर हा बांधला जाणार आहे अशी माहिती सुद्धा मिळते, ज्यामध्ये निवासी टॉवर सह ऑफिस ब्लॉक सुद्धा उपलब्ध असणार आहेत. शिवाय नोएडा, हैदराबाद आणि बेंगलोरमध्ये सुद्धा ट्रम्प ब्रँडेड गोल्फ कोर्स आणि व्हिला या बांधल्या जाणार आहेत. नियोजित येणारे पुढील 6 प्रकल्पांची जर यामध्ये भर पडली तर भारतातील ट्रम्प ब्रँडेड प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ एकूण 80 लाख चौरस फुटापर्यंत होईल आणि त्याची एकूण किंमत अंदाजित मूल्य जर पाहायला गेलं तर ते 15,000 कोटी रुपये इतकं होईल अशी माहिती मिळते. आता हे सर्व टॉवर सांभाळणारे कल्पेश मेहता हे आहेत कोण हे आपण पाहू. कल्पेश मेहता हे मुंबईत राहणारा भारतीय उद्योजक आहेत. मेहता यांचे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये खूप मोठं असं नाव आहे. ट्रिबेका डेव्हलपर्सचे ते फाउंडर आहेत. मेहता भारतातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिझनेसची देखरेख देखील ते करतात. सर्व काही ट्रम्पचा कारभार भारतातला हे तेच पाहतात. ते भारतीय मार्केटमध्ये ट्रम्प टॉवरसाठी लायसन्स प्राप्त इंडियन पार्टनर मध्ये आहेत. याआधी सुद्धा ट्रम्प सोडून विशिष्ट अशा मोठमोठ्या प्रतिष्ठित कंपनीसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. प्रतिष्ठित कंपन्यात हाउसर, लिमन ब्रदर्स, द कार्लाइन ग्रुप आणि स्टारवूड कॅपिटल ग्रुपसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता ट्रम्पचा कारभार हा इतका मोठा ते सांभाळतात म्हणजे शपथविधीला त्यांना बोलवलं असेल यात काही नवल नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेहता यांचे 13 वर्षापासूनचं नातं असल्यामुळे भारताच्या रिअल इस्टेट बाजारात लक्झरी ही वाढली आहे आणि गुरुग्राम सह अन्य शहरात ट्रम्प टॉवरचा ट्रिबेका डेव्हलपर्सने अनेक प्रॉपर्टी
या आतापर्यंत विकसित केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प सोबत कल्पेश मेहता यांचे घनिष्ठ संबंध असल्याचेही बोलले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्ष होणे हे भारतासाठी फायद्याचं की तोट्याचं हे आपल्याला येणारा काळ सांगेल. पण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात मोदी आणि ट्रम्प यांची घनिष्ठ मैत्री दिसून आली. मात्र भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या सुद्धा उपस्थित होत्या. तर ट्रम्प यांचे बिझनेस हे भारतात किती आहे हे आपण पाहिलं. त्यांची दोन वेगवेगळी नाती आहेत, एक बिझनेस मैत्री आणि एक राजकीय मैत्री असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याच उद्योगपतींना राजकारण आणि प्रशासनामध्ये ओढलेलं आपण पाहिलेलं आहे. यामध्ये मोठमोठे बिझनेसमॅन आहेत. एलन मस्क हे त्यांचे मार्गदर्शक आणि व्यवस्थापक असून हेच खरे आता राष्ट्रपती आहेत असे मीम्स सुद्धा खूप व्हायरल होत आहेत. हे सर्व पाहता एकच लक्षात येतं की भारतासोबत त्यांचे खरंच अगदी जे घनिष्ठ संबंध आहेत किंवा मैत्रीचे संबंध आहेत ते अगदी आतापासून नाही तर भरपूर वर्षापासून आहेत. राजकीय मैत्री तर आहेत, सोबत व्यावसायिक मैत्री सुद्धा त्यांची भारताशी अगदी घनिष्ठ आहे. पण येणारा काळ सांगेल की याचा फायदा भारतीयांना किती होणार. कारण काल त्यांचा शपथविधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय कराबद्दलचं काही स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे. त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवूच. पण भारतीय कराबद्दल ते थोडं प्रत्कर्षानं बोलले. तर मित्रांनो, अशी होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिझनेसची ही संपूर्ण भारतातील माहिती. सोबतच मोदी व कल्पेश मेहता या दोन्ही मधील डोनाल्ड ट्रम्प यांची घनिष्ठ मैत्री ही कोणासोबत असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा सागर इट्स चॅनल. धन्यवाद.